बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या संकटानंतर आता नवीन संकट ओढावलेलं आहे। आधी केस गळती आणि आता नखांची गळती होत असल्याचं समोर आलंय। शेगाव तालुक्याच्या बोंडगावमधील 10 ते 15 जणांच्या नखांची गळती होतीये। नखांची गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। बुलढाण्यामधून आपण ही बातमी आणि या नागरिकांची ही नखं आपण पाहू शकतोय। केस गळतीचं संकट उभं ठाकलेलं होतं आणि त्यानंतर आता नवीन संकट पुन्हा एकदा उद्भवलेलं आहे, ओढावलेलं आहे। आधी केस गळती झाली आणि आता नखांची गळती या नागरिकांची होतीये, गावकऱ्यांची होतीये। याचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी सुद्धा शेगाव तालुक्याच्या बोंडगावमधील 10 ते 15 जणांच्या नखांची गळती झालेली आहे आणि नखांची गळती होत असल्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण आहे। शेगाव तालुक्यातील बोंडगाव या गावामध्ये अचानकपणे काही नागरिकांची केस गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आला होता आणि या घटनेने एकच खळबळ जी आहे ती उडाली होती। त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस म्हणजे शेवटच्या आठवड्यामध्ये हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला होता। या गावचे सरपंच जे आहेत त्यांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणला होता आणि त्यानंतर खामगाव, शेगाव, नांदुरा या 3 तालुक्यातील 13 गावांमध्ये 250 पेक्षा अधिक रुग्ण हे दिवसेंदिवस वाढत गेले। त्यानंतर स्थानिक आरोग्य विभागासह ICMRच्या शास्त्रज्ञांमार्फत या गावात दाखल झाले, शास्त्रज्ञ दाखल झाले आणि त्यांनी विविध प्रकारचे नमुने घेतले। मात्र 3 महिन्यापेक्षा अधिकचा कालावधी लोटूनही अजूनही ICMRचा अहवाल हा प्रसिद्ध करण्यात आला नाही। दरम्यानच्या काळामध्ये ज्या केसगळती ज्या रुग्णांची झाली होती त्यांच्या डोक्यावर केस उगवायला सुरुवात झाली। मात्र गेल्या 4-5 दिवसांपासून पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आलाय, तो म्हणजे ज्या नागरिकांची रुग्णांची केसगळती झाली त्यांच्या हाताच्या बोटांची नखं जी आहेत ही आता गळायला सुरुवात झालेली आहे आणि एक विद्रुपीकरण जे आहे ते आपल्याला दिसतंय। आता या ठिकाणी याच बोंडगावमधील हे आजी आहेत, या आजीची गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नखांची गळती होत आहे। आजी, कशा पद्धतीचे नख आहेत एकदा दाखवा। कधीपासून या नखांची गळती होत आहे? हे 2-3 रोज झाले। बरं, काहीपासून मग असेच होऊन राहिले। बरं, अजून काही दुसरा त्रास याच्यापासून? दुसरा त्रास काहीच नाही, ताप येते या ना। बरं, ताप येते आणि हे ठणकतात। आणि पायाची नखं जातात की हाताची जातात? हे पायाचे गेलते ते आले, आता हे जाऊन राहिले। बरं, हे आले। या 4-5 दिवसामध्ये काही तुम्ही कुणा रुग्णालयात दाखवलं होतं का किंवा काहीच कुणी नाही, आलं का? कुठेच नाही गेली मी। बरं कोणा दवाखान्यात नाही गेली तर काय कुठेच नाही गेली। बरं कोणा डॉक्टरली नाही दाखवलं। बरं कसेच येऊन राहिले ते आता डबल। बरं, खरं तर याच गावचे सरपंच रामा थारकर जे आहेत यांनी केस गळतीचा प्रकार हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता। ते सरपंच आपल्यासोबत आहेत। यापूर्वी देखील केस गळती होत होती, त्या रुग्णांना केस परत येत आहेत। आता तुम्ही पुन्हा एकदा दुसरा विषय निदर्शनास आणून दिलेला आहे, तो म्हणजे नखांची गळती नागरिकांची होत आहे। किती लोकांची आतापर्यंत नखांची गळती झालेली आहे, कधीपासून होत आहे? गेल्या आठवड्याभरापासून असं एक चालू आहे नखांचं। 1 पेशंट असतील, 2 पेशंट असतील, पण आता लक्षात आलं की हे संपूर्ण जेवढे कुटुंब बाधित होते केस गळतीमध्ये त्याच कुटुंबामध्ये हे नख गळती चालू झालेली आहे। एका आठवड्यापासून 15 पेशंटपर्यंत आता सध्या गावामध्ये झालेले आहेत। या संदर्भात तुम्ही प्रशासनाला, आरोग्य विभागाला काही माहिती दिली आहे का? हो, मी काल रात्रीच DHO गीते साहेबांसोबत बोलणं झालं आणि CO खरात साहेबांसोबत पण बोलणं झालं, जिल्हा परिषद CO यांच्याशी। आणि सकाळूनच केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की मी आज वरिष्ठांसोबत बोलतो, ICMR सोबत बोलतो। काही फोटो मी टाकले त्यांना आणि मी बोलताना सांगितलं की भाऊ याच्यामध्ये पूर्ण बॉडीच चेकअप व्हायला पाहिजे, कारण आता अगोदर केस गेले, आता नखं गेले आणखी। आणि कशामुळे गेले, कारण बऱ्याच रिपोर्टमध्ये, ब्लडच्या रिपोर्टमध्ये कॅल्शियम सुद्धा कमी आढळून आलेलं होतं पेशंटमधून आणि सेलेनियमचं जो प्रमाण वाढलं होतं। मग आता हे त्या सेलेनियममुळेच केस गळती नंतर नख गळती होत आहे का, या संदर्भात पण भाऊसोबत बोलणं झालं। ICMRचा अहवाल 3.5 महिन्यापेक्षा अधिकचा काळ लोटला, अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही। सरकारकडून कुठेतरी ढक्कल केल्या जातं किंवा नागरिकांच्या जीवाशी खेळ होते असं वाटतं? मला असं वाटतं की मागच्याच महिन्यामध्ये केंद्रीय मंत्री यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की एक प्राथमिक अहवाल हा प्राप्त झालेला आहे आरोग्य विभागाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा सेलेनियमचे प्रमाण आढळून आलं होतं असं त्यांनी सांगितलं होतं। बरं, त्यानंतर उपाययोजना काय राबवण्यात आल्या गावामध्ये? त्यानंतर आयुष मंत्रालयाकडून ज्या 3 टीमा आल्या होत्या, युनानी, होमिओ आणि आयुर्वेदिक, या टीमीनं संपूर्ण औषध वगैरे सर्व बाधित कुटुंबांना दिलं होतं। त्यामुळेच केस आले आणि केसांचा जे प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह पण झाला। आता हा नवीनच प्रकार उघडकीस आला। आता तुमची काय मागणी असणार आहे? माझी एकच मागणी आहे की
आणखी काही याच्यामध्ये परिणाम बॉडीवर कोणता न व्हावा किंवा याच्याच रिलेटेड हाड आहे या हड्डीचे पण काही पेशंट कॅल्शियममुळे आणखी काही त्याचा त्रास न व्हावा म्हणून पूर्ण बॉडीच हे चेकअप झाली पाहिजे. खरं तर अन्नधान्यांच्या या नमुन्यामध्ये सेलेनियमचं प्रमाण वाढल्याचं प्राथमिक अहवाल जो आहे, अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता. त्यानंतर पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण अधिक आहे या संदर्भातही काही अंदाज वर्तवण्यात आला होता. आणि आत्ताची नेमकी परिस्थिती काय आहे, ते धान्य जे येत होतं स्वस्त धान्य ते बंद करण्यात आलं होतं का, पाण्याची काही वेगळी व्यवस्था करण्यात आली होती का प्रशासनाकडून? नाही, तसं जर पाहिलं तर ही बाब एवढी म्हणजे गांभीर्य असताना त्या पद्धतीनं याले केंद्रीय मंत्र्यांनी जरी याच्यावर ICMR आणि हे सर्व औषध उपचार केले तरी प्रॉपर याच्यावर काही झालं नाही. कारण एवढे क्षार या पाण्यात 2000 पेक्षा जास्त TDS आहेत. याच्यामध्ये किती तर जड धातू आढळले आणि आता हे सेलेनियम पण आढळलं, तर मग याच्यावर ठोस काही उपाययोजना झाली नाही. कारण जर राशनचं म्हणत असाल तुम्ही तर राशन पण तोच चालू आहे आणि पाणी पण तेच आहे, त्याच्यात वेगळं काहीच नाही. गांभीर्याने घेत नाही शासन असं वाटतं? असं म्हणायला हरकत नाही, कारण मग त्याच्यावर ठोस काहीतरी उपाययोजना व्हायला पाहिजेत. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर केस गळतीच्या प्रकरणानंतर कुठलाही ठोस उपाययोजना किंवा हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जात नाही अशा पद्धतीची भावना जी आहे ही या गावच्या सरपंचांनी व्यक्त केली आहे. आणि त्याच माध्यमातून आता तरी किमान केस गळती झाल्यानंतर आता ही नखांची गळती होत आहे, विद्रुपीकरण जे आहे ते नागरिकांना होतं. त्यामुळे आता तरी कुठंतरी गांभीर्याने संपूर्ण प्रकारची दखल घ्यावी आणि त्या पद्धतीने उपाययोजना करत अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केली जात आहे. संदीप वानकडे, पुढारी न्यूज, बोंडगाव, बुलढाणा.